पन्हाळा तालुक्यात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कोडोली ग्रामपंचायतीसमोर सरपंच सुनीता केकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी उपसरपंच प्रशांत जमने, ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील, ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, माजी सरपंच मनीषा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, ग्रामस्थ उपस्थित होते. वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाच्या वतीनं आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी एनसीसीचे छात्र, वारणा सहकारी साखर कारखाना आणि दूध संघाच्या सुरक्षा रक्षकांनी संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळातील विविध शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत देशभक्तीचा जागर केला. यावेळी सावित्री महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी शिर्के, वारणा कारखान्याचे कार्यकारी संचालक SR भगत, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही कारजिन्नी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. पन्हाळा गडावरील सर्वच शासकीय कार्यालयात ध्वजवंदन सोहळा संपन्न झाला. ऐतिहासिक सज्जा कोठी इथं पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी तहसीलदार माधवी शिंदे, नायब तहसीलदार संजय वळवी, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.